शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। हे नेमकं प्रकरण काय आपण वसंत तात्या मोरे यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तात्या, नेमकं कशासाठी तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आणि तुम्ही आंदोलन कशासाठी केलं होतं? माझ्यावरती गुन्हा दाखल केलाय की त्याच्यामध्ये असं म्हटलंय की मी आमदार साहेब स्टंटबाजी बंद करा, पुणे महानगरपालिकेच्या ताब्यातील जागेचे पैसे गुगळेला कोणी दिले, कात्रज चौकाचा देखावा बंद करा, अशा घोषणा मी त्या ठिकाणी दिल्या। आता मी जो विषय तिकडं मला जो कळाला जागेवरती गेल्यानंतर ना की विधान परिषद अध्यक्षांनी जो विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांनी जो विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता कात्रज चौकाच्या संदर्भामध्ये, तर त्याच्यामध्ये लेखी आदेश विधान परिषद अध्यक्षांनी दिलेत। आता दिलेत का ह्यांनी आणलेत मला माहित नाही। आणि त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्त तिथे येणार होते, आले नव्हते। आयुक्त तिथे येणार होते, 10:30ची वेळ होती, परंतु 1 वाजले तरी आयुक्त तिथे आले नाही। कारण ते मला जर कळलं की ते VVIP कुठेतरी याला याच्यामध्ये बसलेले होते, तिकडे कुठेतरी आमदार खासदार कोणतरी आले होते त्यांच्याकडे। आणि मग आम्ही जागेवरती गेलो। तिथं आम्ही फक्त जे तिथं पावसकर म्हणून अधिकारी होते पथविभागाचे, त्यांना आम्ही फक्त एवढंच विचारलं, पावसकर साहेब, ह्या गुगळेच्या प्लॉटचे जी 39 गुंठे जागा ताब्यात घेतली आहे, ही 39 गुंठे तुम्ही जागा फिजिकली घेतली का पेपरवरती घेतली? तर मला काय माहित नाहीये, ते भूमी जिंदगीने केले असं तसं, आणि चुकीची उत्तरं त्यांनी मला त्या ठिकाणी दिली। मग मी त्यांना विचारलं, तुमची ही व्हिजिट कसली आहे? तर म्हणजे विधान परिषद अध्यक्षांनी अहवाल मागवलाय त्याची व्हिजिट आहे। मग माझा आमदार साहेबांना मी तिकडे प्रश्न उपस्थित केला की आमदार साहेब, 18 वर्षापासून कात्रज कोंढवा रोडचं काम चाललंय। मग 18 वर्षामध्ये तुम्ही ह्या 18 वर्षातली 25 वर्ष सातत्याने आमदारांच्या घरामध्ये सत्ता आहे। त्यांच्या आई मला वाटतं 10 ते 15 वर्ष नगरसेविका आहेत, स्वतः आमदार 5 वर्ष नगरसेवक होते, ते 5 वर्ष आमदार होते विधानसभेचे, 1 वर्ष झालं ते विधान परिषदेचे आमदार आहेत। मग एवढं सगळं तुमच्याकडे असताना, इतकी मोठी सत्ता, इतकी मोठी ताकद, 100 नगरसेवकांची महानगरपालिका तुमच्या ताब्यामध्ये असताना तुम्ही फक्त पैसे टाकायचीच कामं केली का? तुम्ही फक्त बजेटच सुचवलं का तिथं? मग तुम्ही त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये तुम्ही हा प्रश्न उपस्थित करून, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर साहेब होते किंवा आता विधान परिषद अध्यक्ष मला वाटतं राम शिंदे साहेब आहेत काहीतरी, त्यांच्याकडनं जसं तुम्ही आदेश आणला कात्रज चौकासाठी, पूर्ण झालेल्या कात्रज चौकासाठी। माझा आमदार साहेबांना एक प्रश्न आहे की ह्या कात्रज चौकात ताब्यात घेण्यामध्ये आमदार योगेश टिळेकरांचं योगदान काय, एवढं त्यांनी सांगावं फक्त मला। कारण तिथं जे स्थानिक नगरसेवक, 4 नगरसेवक स्थानिक आहेत, अमृता बाबर आहेत, मनीषा कदम आहेत, प्रकाश कदम आणि मी आहे त्या चौकामध्ये कात्रजचे, आम्ही 4 नगरसेवक आहे। मग आम्ही 4 नगरसेवक जर गुन्ह्या गोविंदाने तिथं काम करतोय, तो रस्ता करून घेतोय, मग तुम्हाला तिथं स्टंटबाजी करायची गरज काय होती? मग हा जो तुम्ही अहवाल इथं मागवला ना, तोच अहवाल तुम्ही 18 वर्ष कात्रज कोंढवा रोडच्या बाबतीमध्ये का नाही मागवला? तिथं का नाही लेखापरीक्षण, मागणी, पाहणी का नाही केली तिथं? कारण तिथं तर शेकडो लोक मेलीत, आतापर्यंत शेकडो लोक त्या कात्रज कोंढवा रोडवरती मेलीत। माझं एवढं दुसरं म्हणणं होतं की जो क्रायटेरिया गुगळेला लावला, 21 कोटी रुपये 39 गुंठ्याचे दिले, 3 पट त्याला पैसे दिले, मग ते कात्रज कोंढवा रोडच्या लोकांना का देत नाही? तिथं का स्क्वेअर फुटावरती मोजताय? इथं कुठल्याही जागेचा ताबा न घेता, या गुगळेच्या प्लॉटचा कुठल्याही जागेचा ताबा न घेता कागदावरती 39 गुंठे जागा ताब्यात घेतली, उरलेली 23 गुंठे जी आरक्षित होती ती R-झोन करून दिली। आता आमचा कात्रजकरांचा येण्या जाण्याचा रस्ता बंद होणार आहे, ते येण्या जाण्याच्या रस्त्यामध्ये गुगळे कंपाऊंड टाकू शकतो उद्या, कारण हे राज्य सरकारने केलेलं कांड आहे। हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना तो रस्ता R-झोन करण्यात आलाय, रस्ता जो की 1965च्या नकाशामध्ये, जो 1972चा दुष्काळी रोड आहे, जो 1987च्या नकाशात दिसतोय, जो 1998ला दिसतोय, तो 2012ला दिसतोय, तो 2017ला दिसतोय, तो आता कसा काय गायब झाला? म्हणजे हा नक्की रस्ता कोणी खाल्ला? त्याचा R-झोन कसा काय केला? जागा ताब्यात घेताना नकाशावरती लिहिलंय बाजूला लागून रोड, मग लागून रोड लिहिलं असतं, आता रस्ताच नाहीये। उद्या जर तिथं येऊन गुगळे म्हटला हे नकाशानुसार कागदोपत्री, तो कागदी घोडा येतो, त्यांनी इतकी वर्ष महानगरपालिकेला नाचवले, मग तो आता इथून पुढे महानगरपालिकेचा अभिप्राय घेतल्याशिवाय राज्य सरकारने इथं परवानगी दिली का? राज्य सरकार डायरेक्ट, राज्य सरकार आमच्या जागेचे मालक नाही ना।
राज्य सरकारने इथं केलंच कसं काय? महानगरपालिकेचा अभिप्राय, मग महानगरपालिकेचे ते जे अधिकारी आहेत ना, ज्यांनी तिथं आर झोन करण्याकरता अभिप्राय दिला त्यांच्यावरती पण गुन्हे दाखल झाले पाहिजेत ना. आमच्यावरतीच आम्ही तुमच्या फक्त प्लॅस्टिकचे साप घेऊन आलो म्हणून तुम्ही आमच्यावरती गुन्हे दाखल करताय. मग तो अस्तित्वातील रस्ता आत्ता चला माझ्या बरोबर बघा, त्या रस्त्यावरती किती वाहतूक आहे. तो रस्ता आर झोन केलाय म्हणजे तुम्ही काही केलं तरी चालतं. आणि आप करे तो कृष्ण लीला और हम करे तो कॅरेक्टर लीला, असं कसं होईल बरं? चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल 100% पोलिसांवरती प्रेशर आलंय. पोलिसांवर प्रेशर कुणी टाकलं? आता ते मला पोलिसांना विचारलं, ते म्हणले त्यांनी काही नाव घेतलं नाही, पण पोलिसांचं असं म्हणणं आहे की आम्हाला वरतून प्रेशर आलं. तुम्हाला असं वाटतं की आमदारांच्या विरोधात स्टंट पाहिजे आंदोलन केलं म्हणून वाक्यच ते ना. आणि ते आमदार साहेब तिथं बोलताना बघा लाईव्ह मध्ये ते म्हणतात हे चुकीचं आहे, आमदार साहेब स्टंटबाजी बंद करा, हे स्टंटबाजी बंद करा. हे आता सकाळी सुद्धा मला वाटतं की ते चुकीच्या पद्धतीने चाललंय. सकाळी माझ्या त्या चौकामध्ये 25-30 भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तिथं येऊन उभे होते. का भांडणं करायचे का? आता 25-30 कार्यकर्ते चौकात आणून उभे केले होते. म्हणजे हे कुठल्या तरी वेगळ्या लेवलला चाललेत आणि त्या लेवल वसंत मोरे लय जुने आहेत. त्यामुळे मला काय फरक पडत नाही त्याचा. तुम्ही ज्या तालमीत होता त्या तालमीत मी तुमच्या पुढे 2 वर्ष होतो. त्यामुळे मला त्या कुस्त्या शिकवू नका. त्यासल्या पोरण बिरण ते गोष्टी मी आता एकटा जाऊन आलोय. जिथं जायचं तिथं थोड्या वेळाने मी पोस्ट पण टाकणार आहे. आणि वसंत मोरे काय करू शकतो माझा त्या पोलिसांना याच्यामध्ये जे सुनील दादा हानवते म्हणून हवालदार आहेत, या हवालदारांना मी प्रश्न विचारणार आहे. आता ते एक 10-15 पोरं घेऊन जाणार आहे आणि त्यांना विचार बाबा ह्याच्यातला प्रत्येक कुडीतकर कोणचा आहे, ह्याच्यातला नितीन जगताप कोणचा आहे. अरे हा ओंकार भोसले, ह्या ओंकार भोसलेवरती गुन्हा दाखल केला, तो मनसेचा कार्यकर्ता आहे. बरं तो राहतो कुठं तिकडे भारतीय विद्यापीठमध्ये, त्याचा पण वडील पोलीस आहे आणि ते तर काही संबंध बी नाही त्याचा. तो इथं नव्हता पण तरी पण ओंकार भोसले, अनिकेत खिरीड अशी जर 7-8-10 लोक उभी केली, ह्यांच्यातले हे साहेब ओळखू शकतील का? ठरवून गुन्हे दाखल ठरवून. आणि हे कोणतं पोलिसांना कुणीतरी प्रॉम्प्टिंग केलंय, हे पोलिसांना कुणीतरी नावं लिहून दिलीत, कुणीतरी नावं पाठवलीत आणि मग हे गुन्हे दाखल झाले. तुमच्यासोबत जे आंदोलनात नव्हते त्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांचे जे नव्हते त्यांची पण नावं दिलीत ना. आता हा ओंकार भोसले, मी सांगतो ना, हा ओंकार भोसलेचा काय लांब-लांबपर्यंत संबंध नाही हो. म्हणजे हा खोटा गुन्हा आहे का नाही? जो ओंकार भोसले मनसेचा कार्यकर्ता आहे, मनसेचा भारतीय विद्यापीठाचा शाखा अध्यक्ष आहे, जो माझ्याबरोबर शिवसेनेत नाही आला, तो आत्ता सुद्धा मनसेमध्ये ऍक्टिव्ह. त्याचं स्टेटस बघा, आज सुद्धा त्याचं स्टेटस राजसाहेबांचं असतं. आणि तो मला बोलला सुद्धा, तात्या मला काय काम जमत नाहीये, मी सध्या नोकरीमुळे मला काम जमत नाही, तर मी कुठलं सगळीकडचंच काम बंद केले, पण मी मनसेत राहीन. ठीक आहे बाबा. मग जर अशा लोकांवरती तुम्ही ज्यांचा संबंध नाही त्या लोकांवरती तुम्ही कसे गुन्हे दाखल करता? म्हणजे कोणतरी सांगतंय, कोणतरी सांगितलं. आणि हे कोंडवेकरांना आणि कात्रजकरांना जुने, कोंडव्यामध्ये सुद्धा न सांगता असे कितीतरी गुन्हे दाखल होतात, पण त्या ठिकाणी विरोध करत नसतील आम्ही विरोध करणार. आम्हाला जाब विचारायचा अधिकारी आम्ही विचारणार. पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका काय त्याच्यामध्ये आता ह्याच्यात हे जनतेच्या कोर्टामध्ये विषय बघू, जनता काय ठरवल. म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तर तुम्ही स्टंटबाजी करणार असाल, गुन्हे दाखल करून गप्प होणार असता, बसायला लावणार असता, आम्ही गप्प बसणाऱ्यांमधले नाहीये. मला वाटतं की 17 गुन्हे दाखल आहेत माझ्यावरती, हा 18वा गुन्हा दाखल झाला. अस्वलाच्या अंगावर एखादा केस वाढला त्याला फरक पडत नाही. आणि असे गुन्हे दाखल करण्याची अशी आंदोलनं काय आमची थांबणार नाहीत, माझी आंदोलनं चालूच राहणार. काल मेधा कुलकर्णी असं म्हणले की पुणेकरांचं जीवन हालाकीचं झालंय. एखादा व्यक्ती मुंबईला लवकर पोहोचतो पण तो हडपसरला लवकर पोहोचत नाही. तुम्हाला बुडणाऱ्या जहाजाचे कॅप्टन केले असं त्या आम्ही ते ह्यांना नवल किशोर राम यांना भेटून आल्यानंतर बोलल्या. म्हणजे त्यांना असं सांगायचं आहे की भाजप 5 वर्ष एवढे दिवस सत्तेत आहे पुण्यात, त्यांच्या काळात काही विकास झाला नाही असं त्यांना एक प्रकारे सुचवायचं. 100% मेधाताई अतिशय खरं बोलल्या. कारण मेधाताईंच्या सोबत मी सुद्धा महानगरपालिकेत काम केले. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं काम होतं. त्या कोथरूड भागामधनं राहतात. आज त्यांना त्यांच्या पक्षाने खासदार केले. त्यांना त्या कोथरूडमधल्या आहेत, त्यामुळे त्या खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणणारे आहेत. त्यांनी ज्या पद्धतीने तो विषय मांडला मला वाटतं तो अतिशय योग्य आहे. आणि 100 नगरसेवकांची सत्ता असताना भारतीय जनता पार्टीला आम्ही आता प्रश्न विचारणार आहे ना. 100 नगरसेवकांची सत्ता असताना भारतीय जनता पार्टीने पुणे शहरामधला भारतीय जनता पार्टीचा एखादा प्रोजेक्ट दाखवावा. मेट्रो दाखवायची नाही, नदी सुधार प्रकल्प दाखवायचे नाही, ते तुमचे नाही आहेत. तुमचा स्वतःचा प्रकल्पावर सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले की त्याच्यामुळे नदीची नैसर्गिक वाट तुम्ही अडवली असं. 100% तुम्ही माझ्याबरोबर जर आलात तर तुम्हाला जर नदी पात्रामध्ये पाहिलं तर पुण्याची रचना जर तुम्ही पाहिली तर कब्बशीसारखी आहे.
पुणे दोन्ही बाजूनी असं आहे आणि मध्यभागी बरोबर मुळामुठा नदी आहे. त्यामुळे दोन्ही बाजूनी जे नदीला पाणी जातं त्याच्या दोन्ही काठावरती भल्या मोठ्या कॉन्क्रीटच्या भिंती बांधल्यात. म्हणजे जे छोट्या छोट्या गल्ल्यांमधनं पाणी डायरेक्ट मुळामुठा नदीला जायचं ते आता बंद झाले. त्यामुळं मग हे जे काही चोकअप होतात ना स्ट्रॉम वॉटर लाईन, हे स्ट्रॉम वॉटर लाईन चोकअप होण्यामागचं कारणच मुळात ते की या स्ट्रॉम वॉटर लाईन ज्या मुळामुठा नदी जात होत्या त्या सगळ्या चोकअप झाल्या. त्या सगळ्या कुठेतरी, कारण हे काम करणारी गुजरातची कंपनी हो. म्हणजे गुजरातच्या कंपनीला काय माहिती कुठली स्ट्रॉम वॉटर लाईन कुठं आली, दिसली की काप टाक भिंत. आणि त्या पद्धतीने त्या स्ट्रॉम वॉटर लाईन सगळ्या जाम झाल्या. आणि त्यामुळं आज पुण्यात छोटासा पाऊस झाला की पुण्यातल्या रस्त्यावरती नदीचं स्वरूप येतं. त्याला कारणीभूत हा नदी सुधार प्रकल्प आहे. त्यामुळं मेधाताई ज्या बोलल्या आणि हेच सेम कंडिशन आमच्या कात्रज-गोंड रोडला आहे. म्हणजे तिकडं मेधाताई बोलल्या, यांची डिरिंग होती का नाही बोलायची. म्हणून माझा प्रश्न तोच होता की जर कात्रज चौक जो पूर्ण झालाय त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करताय, कात्रज-गोंड रोडच्या बाबतीमध्ये का करत नाही, त्याच्या पण बाबतीमध्ये करा. तो पण रस्ता लोकांना लवकर पूर्ण पाहिजे, तो लवकर पूर्ण करा. स्टंटबाजी बंद करा. तो आज सुद्धा माझं म्हणणं आहे, स्टंटबाजी बंद करा. आता नाही हे सगळं झालं, पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 5 तारखेला एकत्र मोर्चा घेणार आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं की तो दिवस आम्हा शिवसैनिक आणि मनसैनिकांसाठी अतिशय चांगला दिवाळी आणि दसऱ्यासारखा दिवस असणार आहे. त्याच दिवशी 5 तारखेला पूर्ण महाराष्ट्रभरातून ज्या सगळ्या देवदेवतांच्या, संतांच्या, साधूंच्या ज्या दिंड्या येतात त्या 5 तारखेला सगळ्या मिळून एकदम पंढरीत पोचतात. तर मला वाटते ही सुद्धा मराठी भाषेची दिंडी जी उद्धवसाहेब आणि राजसाहेब यांनी खांद्यावरती घेतली आहे, ही दिंडी अखंडपणे अशीच ज्या ठिकाणी पोचायची आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांची असेल तर ती पोचावी एवढीच मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेल. तुमची तयारी कशी झाली मोर्चासाठी? आम्ही निघणार आमच्या पद्धतीने. इथून मी माझ्या भागातून कात्रज परिसरामधून मी 5 तारखेला 5 तारखेला सकाळी आम्ही पांडुरंगाच्या मूर्तीपासून निघू. वर मुंबईत मनसेचे नेते एकत्र भेटत आहेत, तुम्ही मनसेच्या मी अध्यक्षांना सांगितलंय, शहराध्यक्षांचा तो अधिकार आहे. शहराध्यक्ष, दोन्ही शहराध्यक्ष त्या संदर्भामध्ये मनसेच्या लोकांबरोबर बोलतील आणि एकत्रित मीटिंग कुठेतरी घेतील. आपल्यासोबत वसंत मोरे होते, त्यांनी सांगितले की चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुंबईला जाण्यासाठी सुद्धा त्यांनी तयारी केली आहे. अक्षय साबळे, आपलं महानगर, पुणे.